विषय मराठी, घटक साहित्य, साहित्यिक व टोपण नावे. पार्श्वभूमी. मराठी साहित्यात अनेक लेखक, कवी, नाटककार यांची टोपण नावे स्वीकारली आहेत. तसेच विविध साहित्यकृती, त्यांचे लेखक, प्रकार, पुरस्कार यांचे ज्ञान परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे. सदर प्रश्नसंचात महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांची नावे, टोपण नावे व ग्रंथ यांचा समावेश केला आहे. भाग 1. टोपण नावे. प्रश्न पहिला. राजा मंगळ वेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1. रामचंद्र नाना मंगळ वेढेकर, वसंत नारायण मंगळ वेढेकर, राजेंद्र गजानन मंगळ वेढेकर, राजाभाऊ गणेश मंगळ वेढेकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वसंत नारायण मंगळ वेढेकर. स्पष्टीकरण. राजा मंगळ वेढेकर हे मराठी बालसाहित्यातील अत्यंत लोकप्रिय लेखक. त्यांनी बाळांची पुस्तके या मालिकेतून अनेक गोष्टी लिहिल्या. त्यांचे पूर्ण नाव वसंत नारायण मंगळ वेढेकर असून राजा हे त्यांचे लाडके टोपण नाव. मंगळ वेढेकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावाशी संबंधित आहेत. मंगळवेढ्याचा वसंत ऋतू म्हणजेच आपले लाडके बालसाहित्यिक राजाभाऊ. प्रश्न दुसरा. केशवसूत या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या आधुनिक मराठी कवितेच्या जनकांचे नाव काय? प्र. के. अत्रे, कृ. के. दामले, रा. ग. गडकरी, वि. वा. शिरवाडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कृ. के. दामले. स्पष्टीकरण. केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव. ते आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. त्यांचा तुतारी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. केशवसूत म्हणजे केशवाचा, विष्णूचा पुत्र असा अर्थ. इतर पर्याय. प्र. के. अत्रे यांचे टोपण नाव केशवकुमार, रा. ग. गडकरी यांचे बाळकराम आणि वि. वा. शिरवाडकर यांचे कुसुमाग्रज. ट्रिक. केशवाचा सूत मुलगा म्हणजे कृष्णाजी केशव दामले. प्रश्न तिसरा. प्र. के. अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने विडंबन कवितांचे लेखन केले? केशवसूत, केशवदूत, केशवकुमार, कुसुमाग्रज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केशवकुमार. स्पष्टीकरण. आचार्य प्र. के. अत्रे हे नाटककार, कवी, पत्रकार, समाजसुधारक होते. त्यांनी केशवकुमार या टोपण नावाने झेंडूची फुले हा प्रसिद्ध विडंबन काव्यसंग्रह लिहिला. केशवदूत हे दुसरे कोणाचे तरी टोपण नाव असावे, प्रसिद्ध नाही. कुसुमाग्रज हे वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव. ट्रिक. अत्रे नेहमी कडक आणि तरुण विचारांचे होते म्हणून ते कुमार म्हणजेच केशवकुमार. प्रश्न चौथा. आनंदघन या टोपण नावाने चित्रपट संगीताचे दिग्दर्शन करणारी प्रसिद्ध व्यक्ती पुढीलपैकी कोण? राम कदम, अजय अतुल, लता मंगेशकर, श्रीधर फडके. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लता मंगेशकर. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी काही चित्रपटांना जसे वैजयंता,
छत्रपती शिवाजी. संगीत देताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी आनंद घन हे टोपण नाव वापरले. आनंद घन म्हणजे आनंदाचा घन, ढग. इतर पर्यायांपैकी श्रीधर फडके हे स्वतः संगीतकार होते, पण त्यांचे टोपण नाव नव्हते. ट्रिक. लता दिदींचा आवाज कानावर पडला की मनात आनंदाचा घन बरसतो. प्रश्न 5. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे खालीलपैकी कोणत्या नावाने मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत? निसर्गकवी, बालकवी, नवकवी, गझलकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बालकवी. त्यांना निसर्गकवी म्हणूनही ओळखले जाते, पण परीक्षेच्या दृष्टीने बालकवी हे त्यांचे प्रसिद्ध टोपण नाव आहे. स्पष्टीकरण. त्र्यंबक बापूजी ठोंबरे 1890 ते 1918 यांनी अवघ्या 13व्या वर्षी जळगाव येथील कवी संमेलनात बालकवी ही पदवी मिळवली. त्यांच्या बालकवी कविता विशेष प्रसिद्ध आहे. ते निसर्गकवीही होते. नवकवी हे विंदा करंदीकर यांचे टोपण नव्हे. ट्रिक. ठोंबरे एकदम लहान वयातच कवी बनले म्हणून ते बालकवी. प्रश्न 6. सुप्रसिद्ध आणि गूढ कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय आहे? माणिक गोडघाटे, सीताराम गोडघाटे, मिथिला गोडघाटे, राघव गोडघाटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, माणिक गोडघाटे. स्पष्टीकरण. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे. 1939 ते 2021. संध्याकाळच्या कविता, सांध्य पर्वातील वैष्णवी हे त्यांचे प्रसिद्ध संग्रह. ग्रेस म्हणजे इंग्रजी GRACE, शोभा, कृपा यावरून नाव. त्यांची कविता गूढ, दुःखद, एकाकीपणाने भरलेली. ट्रिक. साहित्यातील ग्रेस म्हणजे एक मौल्यवान हिरा म्हणजेच आपला माणिक. प्रश्न 7. आज्ञापत्र लिहिणारे रामचंद्रपंत अमात्य यांचे पूर्ण नाव काय होते? रामचंद्र मोरोपंत पराडकर, रामचंद्र निळकंठ बावडेकर, रामचंद्र नारायण पेशवे, रामचंद्र शहाजी भोसले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामचंद्र निळकंठ बावडेकर. स्पष्टीकरण. आज्ञापत्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रशासन, अर्थकारण, रणनीती यावरील मूलभूत ग्रंथ आहे. हा रामचंद्र निळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिला. अमात्य हे त्यांचे पद. रामचंद्र मोरोपंत पराडकर हे रामदास असावे. ट्रिक. अमात्यांचे आज्ञापत्र ऐकून विरोधकांचे चेहरे निळे पडले. ते बावचळून गेले. निळकंठ बावडेकर. प्रश्न 8. प्रसिद्ध लेखक ची. खानोलकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर कविता लिहिताना कोणत्या टोपण नावाचा वापर करत? ग्रेस, केशवकुमार, आरती प्रभू, अनिल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आरती प्रभू. स्पष्टीकरण. चिंतामण त्र्यंबक खानोलकर 1930 ते 1976 यांनी बिहू, माझी प्रिय कविता अशी पुस्तके लिहिली. कथा कादंबऱ्या स्वतःच्या नावाने तर कविता
आरती प्रभू या टोपण नावाने लिहित. अनिल हे आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव. ग्रेस गोडघाटे. केशव कुमार अत्रे. ट्रिक खानोलकरांच्या सुरेख कवितांची आरती थेट प्रभूला आवडते. भाग दुसरा प्रसिद्ध साहित्य व साहित्यिक. प्रश्न 9. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? विनायक जनार्दन करंदीकर, यशवंत दिनकर पेंढारकर, राम गणेश गडकरी, बाळ सीताराम मर्ढेकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर. स्पष्टीकरण. यशवंत दिनकर पेंढारकर 1926 ते 2010 यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवले. नाचरे मोरा, ही माणसं पहा, महाराष्ट्राची हाक यांसारख्या देशभक्तीपर मराठी अस्मिता जागवणाऱ्या कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. विंदा करंदीकर नवकवी. गडकरी बाळकराम, मर्ढेकर कवी बाळ हे अन्य. ट्रिक महाराष्ट्राचा यश नेहमीच दिनकर सूर्यासारखा चमकेल, म्हणजेच यशवंत दिनकर पेंढारकर. प्रश्न 10. मी वनवासी हे गाजलेले आणि प्रेरणादायी आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, प्रज्ञा पवार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुताई सपकाळ. स्पष्टीकरण. सिंधुताई सपकाळ 1948 ते 2022 या अनाथ मुलांची माय म्हणून प्रसिद्ध. मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र अत्यंत संघर्षमय व प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई फुले यांचे काव्य फुले, ताराबाई शिंदे यांचे स्त्री पुरुष तुलना, प्रज्ञा पवार यांचे द आयडिया ऑफ जस्टिस प्रसिद्ध. ट्रिक अथांग संकटांचा वनवास सोसून जी सिंधू समुद्रासारखी अथांग झाली ती सिंधुताई सपकाळ. प्रश्न 11. खालीलपैकी संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्मयाचा मुख्य ग्रंथ कोणता? दासबोध, एकनाथी भागवत, अभंगगाथा, भावार्थ दीपिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभंगगाथा. स्पष्टीकरण. संत तुकाराम 1608 ते 1649 यांचे अभंग अभंगगाथा या नावाने संकलित आहेत. सुमारे 4600 अभंग यात आहेत. दासबोध समर्थ रामदास, एकनाथी भागवत संत एकनाथ, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर. ट्रिक तुकोबांचे मुखातून आलेले बोल कधीच भंग पावत नाहीत. अभंग गाथी. प्रश्न 12. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे भाई यांनी लिहिलेले नाही? अमृतवेल, असामी असामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमृतवेल. स्पष्टीकरण. अमृतवेल ही कादंबरी वि. स. खांडेकर यांची आहे. त्यांना ज्ञानपीठ मिळाले. पु ल देशपांडे 1919 ते 2000 यांची विनोदी पुस्तके असा मी असा मी, आत्मचरित्र, व्यक्ती आणि वल्ली, व्यक्तिचित्रण, बटाट्याची चाळ, विनोदी संग्रह. ट्रिक पु ल बटाट्याची चाळ दाखवतील, व्यक्ती रंगवतील, पण
अमृतवेल खांडेकरांच्या बागेतच उगवेल. प्रश्न 13वा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? सह्याद्रीचे वारे, कण्हेरीचे पाणी, कृष्णाकाठ, कृष्णकमळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णाकाठ. स्पष्टीकरण. यशवंतराव चव्हाण 1913 ते 1984 यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कराड येथील कृष्णा कोयना नद्यांच्या संगमावर आधारित. सह्याद्रीचे वारे हे हिंदू अस्मितेवरील, कण्हेरीचे पाणी हे सामाजिक कादंबरी, कृष्णकमळ अप्रसिद्ध. ट्रिक. यशवंतरावांचे मुख्य केंद्र कराड आणि कराडला आहे कृष्णाकाठ. प्रश्न 14वा. वनवास या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ग. दी. माडगुळकर, प्रकाश संत, बाळकराम, रा. ग. गडकरी, विद्रोही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रकाश संत. स्पष्टीकरण. प्रकाश नारायण संत 1928 ते 2003 यांनी वनवास, झुंबर, शारदा संगीत या अत्यंत संवेदनशील कादंबऱ्या लिहिल्या. वनवास ही साधूच्या जीवनावरील कादंबरी. बाळकराम हे गडकरी यांचे टोपण नाव. ट्रिक. वनवासात गेलेल्या माणसाला शेवटी आत्मज्ञानाचा प्रकाश मिळतो. प्रकाश संत. प्रश्न 15वा. ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा जाहीर झाला किंवा केव्हा मिळाला? पर्याय क्रमांक 1 6 फेब्रुवारी 2015, 2 6 मार्च 2015, 3 6 जानेवारी 2015, 4 6 एप्रिल 2015. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 फेब्रुवारी 2015. स्पष्टीकरण. भालचंद्र नेमाडे 1938 ते 2024 यांना सन 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार 6 फेब्रुवारी 2015 रोजी जाहीर झाला. त्यांच्या कोसला 1963 आणि हिंदू 2010 या कादंबऱ्या प्रसिद्ध. ते चौथे मराठी ज्ञानपीठ विजेते. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, नेमाडे. ट्रिक. नेमाडेंना फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत ज्ञानपीठाची उबदार बातमी मिळाली 6 फेब्रुवारी 2015. प्रश्न 16वा. शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात महाराष्ट्रातील कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत शेख मोहम्मद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव. संत नामदेव 1270 ते 1350 हे वारकरी संत. ते पंजाबमध्ये गेले आणि तेथे भागवत धर्म प्रसारला. त्यांचे 61 अभंग नामदेवजी की मुखबाणी या नावाने गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. ज्ञानेश्वर, तुकाराम यांची कवने तेथे नाहीत. ट्रिक. पंजाबमध्ये जाऊन ज्यांनी संपूर्ण भारतात गाजवलं मराठी नाव ते आपले संत नामदेव. प्रश्न 17वा. सम्राट सिंह या ऐतिहासिक किंवा नाट्यशास्त्रावर आधारित नाटकाचे लेखक कोण आहेत? वि. वा. शिरवाडकर, रा. ग. गडकरी, प्र. के. अत्रे, रत्नाकर मतकरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्र. के. अत्रे. स्पष्टीकरण. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे,
1898 ते 1969 यांनी सम्राट सिंह, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार ही नाटके लिहिली. सम्राट सिंह हे राजा शिवचंद्र यांच्यावरचे नाटक. वा शिरवाडकर कुसुमाग्रज हे कडून प्रसिद्ध. गडकरी हे एकच प्याला प्रसिद्ध. ट्रिक, अत्र्यांचा स्वभाव आणि लेखणी एकदम सम्राट राजासारखी कडक होती. सम्राट सिंह. प्रश्न 18वा. सांध्य पर्वातील वैष्णवी या प्रसिद्ध आणि गंभीर काव्यसंग्रहाचे कवी कोण? इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट, ग्रेस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ग्रेस माणिक गोडघाटे. स्पष्टीकरण. सांध्य पर्वातील वैष्णवी हा काव्यसंग्रह कवी ग्रेस यांचा आहे. त्यांची कविता संध्याकाळच्या गोड, दुःखद, एकाकी वातावरणाने भरलेली. वैष्णवी म्हणजे दुर्गा किंवा उत्तर दिशेची अधिष्ठात्री देवता. इंद्रजित भालेराव हे कॉम्रेड प्रसिद्ध. विठ्ठल वाघ हे भाई. सुरेश भट हे प्रार्थना प्रसिद्ध. ट्रिक, संध्याकाळच्या सांध्यवेळी निसर्गाची ग्रेस, शोभा काही वेगळीच असते. ग्रेस. प्रश्न 19वा. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही प्रसिद्ध साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? कथा, काव्य, नाटक, कादंबरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कादंबरी. स्पष्टीकरण. ययाती ही वी.स. खांडेकर 1898 ते 1976 यांची कादंबरी आहे. हिला 1974 मध्ये मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. पौराणिक राजा ययातीच्या जीवनावर आधारित. खांडेकर यांच्या कृष्णकथा, ऋणानुबंध याही प्रसिद्ध. ट्रिक, खांडेकरांनी ययातीची एवढी जबरदस्त कादंबरी लिहिली की थेट ज्ञानपीठच घरी आलं. प्रश्न 20वा. बिकट वाट व ही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको ही अनंत फंदींची रचना कोणत्या काव्यप्रकारात मोडते? लावणी, पोवाडा, फटका, अभंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फटका. स्पष्टीकरण. अनंत फंदी 1910 ते 1971 हे लोककवी. त्यांनी फटका हा काव्यप्रकार रूढ केला, ज्यात समाजातील अनिष्ट गोष्टींवर, जाती व्यवस्थेवर, पाखंडावर प्रखर प्रहार केला जातो. बिकट वाट ही त्यांची प्रसिद्ध फटका रचना. लावणी, बाईगान, पोवाडा, वीरगाथा, अभंग, वारकरी हे वेगळे प्रकार. ट्रिक, नेमका आणि सन्मार्गाचा सल्ला दिला नाही तर आयुष्यात फटके बसतात. अनंत फंदींचा फटका. प्रश्न 21वा. पुढीलपैकी कोणत्या मराठी महान साहित्यिकाला आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? भालचंद्र नेमाडे, वी.स. खांडेकर, वा शिरवाडकर, कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पु.ल. देशपांडे. स्पष्टीकरण. मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सन व नाव. 1974 वी.स. खांडेकर, ययाती. 1987
वि वा शिरवाडकर कुसुमाग्रज नाटकं व कविता. 2003 करंदीकर विंदा स्वप्नदर्शन. 2014 भालचंद्र नेमाडे हिंदू. पु ल देशपांडे यांना अनेक पुरस्कार, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी मिळाले, पण ज्ञानपीठ मिळालेला नाही. ट्रिक: पुलंनी अख्ख्या महाराष्ट्राला मनसोक्त हसवलं, पण ज्ञानपीठाच्या गंभीर यादीत भाईंचं नाव हुकलं. प्रश्न 22वा. बनगरवाडी या शेळी मेंढी पाळणाऱ्या धनगर समाजाच्या भावविश्वावर आधारित कादंबरीचे लेखक कोण? प्र के अत्रे, पुरुषोत्तम देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, ग दी माडगूळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यंकटेश माडगूळकर. स्पष्टीकरण: व्यंकटेश माडगूळकर 1927 ते 2001 यांनी बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ या कादंबऱ्या लिहिल्या. बनगरवाडीत धनगर समाजाचे जीवन, हिवाळ्यातील प्रवास, निसर्गाशी नाते याचे दर्शन घडते. ग दी माडगूळकर हे कवी, गीत रामायण. पुरुषोत्तम देशपांडे हे तंटा प्रसिद्ध. ट्रिक: माडगूळकरांनी मातीशी नातं सांगणाऱ्या बनगरवाडीचा चेहरा साहित्यात आणला. प्रश्न 23वा. मराठी भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? मुकुंदराज, माहिमभट, कवी ग्रेस, संत ज्ञानेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुकुंदराज. स्पष्टीकरण: मुकुंदराज 12वे शतक यांनी विवेक सिंधू हा पहिला मराठी तात्विक ग्रंथ लिहिला. त्यांना आद्य कवी म्हणतात. माहिमभटांनी लीलाचरित्र पहिला गद्य ग्रंथ लिहिला, पण ते आद्य गद्यकार मानले जातात. ज्ञानेश्वर 13वे शतक हे ज्ञानेश्वरी करते. ट्रिक: मराठी कवितेचे मूळ ज्यांच्या डोक्यावर मुकुट म्हणून शोभते ते मुकुंदराज. प्रश्न 24वा. या सत्तेत जीव रमत नाही हा आक्रमक काव्यसंग्रह कोणाचा आहे? दया पवार, रामदास आठवले, नामदेव ढसाळ, राजा ढाले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामदेव ढसाळ. स्पष्टीकरण: नामदेव ढसाळ 1949 ते 2014 हे दलित पॅन्थरचे संस्थापक व विद्रोही कवी. गोलपीठा हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह. दया पवार कविता, राजा ढाले विरोधी आवाज. अन्य ढसाळ यांची कविता तीव्र आक्रोश व्यक्त करते. अन्यायी सत्तेवर ढसाढसा कोसळणारी क्रांतीची भाषा. नामदेव ढसाळ. प्रश्न 25वा. गबाळ हे प्रसिद्ध आत्मकथनपर पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? लक्ष्मण माने, शामिनी मोरे, उत्तम कांबळे, दादासाहेब मोरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दादासाहेब मोरे. स्पष्टीकरण: दादासाहेब मोरे 1927 ते 2009 हे भटक्या समाजातील विचारवंत. गबाळ हे त्यांचे आत्मचरित्र उपेक्षित, गरीब, भटक्या समाजाचे वास्तव उलगडते. लक्ष्मण माने गरोदर लेखक, शामिनी मोरे आभाळाच्या पार, उत्तम कांबळे वाडाची वरात हे अन्य. ट्रिक: मोरे दादांनी आपल्या साध्या आयुष्याचं गबाळ या पुस्तकातून मोकळं केलं. दादासाहेब मोरे. सारांश व परीक्षापेक्षी सूचना. टोपण नाव किंवा ओळख, मूळ नाव किंवा व्यक्ती. केशवसूत कृष्णाजी केशव दामले
केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे. आनंद घन लता मंगेशकर. बालकवी किंवा निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. क्रेस माणिक सीताराम गोडघाटे. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. वि स खांडेकर ययाती ज्ञानपीठ. कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर ज्ञानपीठ. विंदा करंदीकर ज्ञानपीठ. भालचंद्र नेमाडे ज्ञानपीठ. पु ल देशपांडे ज्ञानपीठ नाही. मी वनवासी सिंधुताई सपकाळ. गबाळ दादासाहेब मोरे. बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर. फटका प्रकार अनंत फंदी. गुरु ग्रंथ साहिबात 61 अभंग संत नामदेव. अशा प्रकारे टोपण नावे, पूर्ण नावे, साहित्य व साहित्यिक या घटकाचा सर्व प्रश्नांचा सखोल ऐतिहासिक व साहित्यशास्त्रीय आधारावर विस्तारित उत्तरसंच सर्वांनी अभ्यासा. धन्यवाद.